गांधी बालिका विद्यालय बिलोली. आज आम्ही आनंददायी शनिवार उपक्रमामध्ये आपला राष्ट्रीय ध्वज याविषयी माहिती सांगत आहोत. आपल्या राष्ट्रीय ध्वजाला 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेत मान्यता मिळाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्य भारताचा पहिला ध्वज पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकवला. आपल्या राष्ट्रीय ध्वजामध्ये एकूण 3 रंग आहेत. पहिला रंग केशरी आहे. केशरी रंग हे शौर्याचे व त्यागाचे प्रतीक आहे. दुसरा रंग आहे पांढरा रंग शांततेचं प्रतीक आहे. तिसरा रंग हा हिरवा रंग आहे. हिरवा रंग हा समृद्धी व निष्ठेचा प्रतीक आहे. तिरंगामध्ये अशोक चक्र आहे. अशोक चक्राचा रंग निळा आहे. तिरंग्यामधील अशोक चक्र हे सारनाथ येथील अशोक स्तंभावर घेण्यात आले आहे. अशोक चक्रामध्ये 24 सारे आहेत. 24 सारे 24 तास काम करण्याचे महत्त्व सांगते. तिरंगामधील अशोक चक्र हे न्यायाचे प्रतीक आहे. ध्वजामधील रंगांचे महत्त्व देशाचे एकता शक्ती व समानतेसाठी आहे. भारताची राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट रोजी 7:30 वाजता ध्वज फडकवला जातो. भारतीय ध्वज आकाराने आयताकृती आहे. भारताच्या ध्वजावर अशोक चक्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावले. राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. राष्ट्रीय ध्वजाला स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिना दिवशी 21 तोफांची सलामी दिली जाते. भारतीय ध्वजाची लांबी व रुंदी 3.2 आहे. वीर पुरस्कार परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र आहेत. धन्यवाद.